नर नारी गुढिया तोरणे करीती कथा गाते गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठला विठ्ठला माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा। ग्रामदेवत मारुतीरायांच्या समोर आज समस्त ग्रामस्थ मंडळी बामणी सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रामकथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते आपल्याच गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज मस्के यांच्या मुखातून आपण कथा ऐकली। समारोपाचा प्रसंग आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व गावकरी मंडळी, पंचकृषीतून उपस्थित झालेले सर्व भाविक भक्त मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गावातले नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गोकुळवासी लोकांच्या परमार्थाचं वर्णन केलेलं आहे। जीवानं देवाकडे जावं असं शास्त्र आहे, परंतु देवाला जीवाकडे यावं वाटावं अशी गोकुळवासी लोकांची आध्यात्मिक स्थिती होती। प्रवाहाच्या विरोधात देवाला यावं लागलं। आपण सगळी बसलेली मंडळी आपण जाणकार आहात, गंगेच्या काठचे आहात। खरं सांगा, गंगा समुद्राला जाते का समुद्र गंगेला येते? गंगा गंगा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय। प्रवाह कसा आहे? प्रवाह कुणीकडे चालली? कुणीकडे चालली? समुद्राला चालली। कारण त्या गंगेचा प्रवास अंतिम टप्पा कुठे आहे? समुद्र आहे। समुद्राला गेले की तिचा प्रवास काय होतो? पूर्ण होतो। तिचा प्रवाहच तसा आहे। गंगेनं समुद्राकडे जावा असा प्रवाह जरी असेल, तसाच प्रवाह जीवाचा आहे।
तुम्ही सर्व लोकांनी गावकरी मंडळीने मंदिराकडे यावं का मारुतीला घरला बोलिता? तुम्हालाच मंदिराकडे यावं लागेल का मारुतीला तुमच्या घरला येतील? परंतु आज मात्र गोकुळवासी लोकांनी मथुरेत जाऊन देवाचं दर्शन घेण्याऐवजी देवच मथुरेत आले. देव आला घरा, घरा, देव आला घरा, देव आला घरा, नंदाची या गावा. मला दोन भूमिका सांगायच्या तिथं. नंद राजा आणि गावकरी मंडळी दोघांचं नाव घेतलं बरं तुकाराम महाराज. एक राजाचं नाव घेतलं आणि दुसरं कोणाचं नाव घेतलं? गाव. एकटा माणूस काहीच करू शकत नाही गावामध्ये. कोणाची साथ लागते? कोणाची साथ पाहिजे? गावाची साथ पाहिजे. सगळे एक माणूस काय करणार? राजा आहे म्हणजे अरे राजा आहे पण प्रजा तुझ्या सोबत पाहिजे ना. तुझं डिपॉझिट जप्त झालं कसं? राजावाल्या इथं नुसतं राजवट कामाची नाहीये, इथं प्रजेची मदत पाहिजे, इथं प्रजेची साथ पाहिजे. राजा आणि प्रजा हे गाडीचे दोन चाक आहेत. गाडी एका चाकावर चालते का दोन चाकावर चालते? दोन. तसं गावकरी मंडळी आणि नंद राजा हे दोघही परमार्थिक होते. गावानं ठरवलं की गावाची प्रगती होते. एकमेका साह्य करू आणि अवघा धरू सुपंथ. गावानं ठरवल्यावर गावाचं परिवर्तन व्हायला वेळच लागत नाही. काहीही होऊ शकते, काही होऊ शकते. यावर्षी रोड झाला पण बामणीचा. काय झाला? छान. 2च मिनिटात माणूस रोडला चालले. अशी हळूहळू गावाची प्रगती झाली पाहिजे. हे सिमेंट रस्ताही झाला. म्हणजे आजारी माणसं, वृद्ध माणसं, थकलेली माणसं, सुख आहे, दुःख आहे, दवाखाना आहे, बाळांतीन स्त्री आहे, अशा वेळेला काय आवश्यक आहे? रस्ता आवश्यक आहे. गावानं ठरवून गावाचं परिवर्तन करून घेण्यासाठी गावानं सज्ज राहिलं पाहिजे. छान केलं गावानं. काय मंडप, काय सप्ताह. माझं बरं झालं पायकुटी घातली. पायकुटी नाही घातल्यावर लय घोड पळत आहे. पक्की पायकुटी घातली. नुसत्या 2 पायाला घातली नाही, मागले 2 बांधलेत. पोरा सोराला बरं वाटतंय. रोहिदास पोरं सोर सहभागी होता. नाही तर मग ठीक आहे. म्हातारे माणसानं कवर बेजार व्हावा आता.
पुढच्या पिढीनं पुढं आलं पाहिजे. पुढच्या पिढीनं हाता खांद्यावर जिम्मेदारी घेतली पाहिजे. कवर बेजार करता या म्हाताऱ्या माणसाला. टिपणीला येतेच, रासणीला येतेच. आपण पुढं आलं पाहिजे नवयुवकानं. यावर्षी आलेत म्हण भाऊ, मला काही खरं वाटत का? आलेत का? करायलेत का? मग बरं झालं. करा बाबा, हे आता कवर करतील हे म्हातारे माणसं. आणि म्हाताऱ्या माणसाने आता हे पोराचं कौतुक पाहिलं पाहिजे. चुका जिथं झाल्या तिथं लगेच सांगायचं बाजूला जाऊन, असं असं चुकायले, असं असं करावं. हळूहळू हळूहळू ही आपली संस्कृती त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी दिली पाहिजे आणि त्यांनी ती स्वीकारली पाहिजे, केलं पाहिजे. भारतामध्ये आपण राहतो, आपली संस्कृती, आपले संस्कार, आपली विरासत आहे. विठाला विठाला. राजा असून नंदानं परमार्थ केला. आपण तर प्रजे आहेत, आपण सामान्य माणसं आहेत. खरं सांगू का तुम्हाला, एक कौतुक सांगू, भारतातला परमार्थ टिकविलायच राजे लोक आहेत. थोडा आवाज वाढव रे बेटा, ह्या मॉनिटरचा टाक. भारतातली संस्कृती कोणी टिकवली? राजे लोक आहेत. राजे जर चांगले नसते ना, भारतातली संस्कृती कुठून टिकली असते? राजा जसं म्हणेल तसं चालतंय सगळं व्यवहार. का तुमच्या मनानं चालतंय? तुम्ही नोटा बदलल्या का? प्रधानमंत्री नोटा बदलल्या? तुम्ही बदला की, आणि तुमच्या बदलल्या तरी चलतील का? दुकानदार कचरा समजेल की त्याला? ज्ञानोबारायाची ओवी सांगतो, प्रमाण महाराजाचं भजन सांगतो. राजाज्ञेची अक्षरे आहाती, ते चामाये का पडती, त्या चामासाची जोडती सकळ वस्तू. महाराजांचं म्हणणं आहे, ज्या कागदावर राजाचा काय आहे, शिक्का आहे, त्याला मार्केटमध्ये काय म्हणतात? पैसे म्हणतात. हे तर कागद आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे कागद नाही, चमडा जरी असला, चमडा. वारकरी माणसं चमडा खिशात ठेवतात का? पण वारकरी सुद्धा चमडा खिशात ठेवतील. चमडा म्हणून नाही, काय म्हणून? काय म्हणून? लक्ष्मी म्हणून. का तर त्याच्यावर कोणाची सही आहे? राजा. राजानं ठरवलं तर त्याने ठरवलं ते होते. राजाने ठरवलं तरच प्रजा वागत असते. असं गोकुळामधले नंद राजा हे आध्यात्मिक राजा होते. आणि राजानं ठरवलं की आपल्या प्रजेचं चांगलं झालं पाहिजे, आपल्या प्रजेचं हित झालं पाहिजे. मग आपल्या प्रजेचं हित कशात आहे? लक्षात आलं की परमार्थाशिवाय आपल्या प्रजेचं हित होणार नाही. आणि त्या काळात जुन्या काळात नंदराजानं ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये निर्णय मांडला, ठराव मांडला की आपल्याला गावानं मिळून परमार्थ करायचा आहे. एक मतानं ठराव पारित झाला. काय हरकत नाही म्हणले साहेब, तुम्ही म्हणताल तसं. आणि त्या दिवशीपासून गावातले लोक भजन करू लागले. बडबड करायची नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कैचा दयाळ पावे हरी. बडबड करीत नव्हते लोक. गोकुळातले लोक देवाशिवाय दुसरं काही बोलतच नव्हते. बोलण्याची नाही
बोलणेची नाही. आता देवावीन काही गोकुळातल्या महिला मंडळ आणि गोकुळातले पुरुष बडबड करीत नव्हते, गप्पा मारत बसत नव्हते वट्ट्यावर. त्या वट्ट्यावर निघणाऱ्या ज्या गप्पा आहेत त्याला काही तारतम्य नसते, त्यानं पाप होते, पाप वाचे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला बोलवलं का गोकुळात भगवान श्रीकृष्ण मनानं आले? मनानं आले. तुम्ही सांगा बामणीतले माणसं, तुमचीच लेक जरी असली तर दिवाळीला मनानं येते का? तुम्हाला काय करावं लागते? आणायला जावं लागतंय. तसं आमच्या शास्त्राचे 3 शब्द आहेत: अनिच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. स्वतःच्या इच्छेनं फक्त संतांना येते, आपल्याला इच्छा नसताना यावं लागते. आणि देवाला भक्ताच्या इच्छेनं यावं लागते, स्वतःच्या इच्छेनं नाही. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदाशी. आता तुम्ही संपूर्ण मंडळी पंढरपूरला जाऊन आलेले आहात. पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्म्याचा जो अवतार आहे, जे भगवंत विटेवर उभे आहेत, मनानं का पुंडलिकरायाच्या इच्छेनं? कोणाच्या इच्छेनं? मग आता मला तुम्हाला विचारायचंय, भगवान श्रीकृष्ण गोकुळात मनानं आले होते का कोणी गेलं होतं आणायला? कोणीच गेलं नाही. जन्मदात्या वडिलाला भगवान श्रीकृष्ण म्हणले, बाबा मला नंदराजाच्या घरी नेऊन. नंदाच्या घराला, नंदाच्या नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मला गोकुळामध्ये नेऊन सोडा, असं कोणाचं मत आहे? भगवंताचं मत आहे. तुमची लेख जर मनानं येत नसेल, जर मनानं लेख आली तर माणसं म्हणतात, बाई काय भांडणं गिंड झाली का? नाही दादा, लग्न होतं आमच्या भाऊकीचं इथं, जाता जाता तुम्हाला भेटून जाऊन आले. बरोबर, तसं सुखासुखी असल्यावर काय नाही बाई, धसकून झालं. कशी आली? कशी आली? मनानं आले माय बापाला धस. अरे बापरे, काय नाही म्हणली तात्या, लग्न होतं आमच्या भाऊकीच्या इथं शाळेवर. मग जाता जाता म्हणलं भेटून जावा तुम्हाला. हा, तसं सुखासुखी काय नाही म्हणली बापा, काय नाही. पण मला एक तुम्हाला मांडायची भूमिका, परमात्म्याला मनानं येता येत नाही, मोठ्या माणसाला मनानं जाता येत नाही. मोठा माणूस मनानं गेले की लोक कस काय गड्या, कस काय मनानं जाताच येत. हे मोठे पण तितकं सोपं आहे काय? जया अंगी मोठे पण दया यातना कठीण. परंतु आज भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत मात्र निर्णय असा आहे, भगवान श्रीकृष्ण मनानं आले का सुभासराव? वा वा, मला भूमिका मांडायची आहे. भगवंतानं मनानं यावं असं गावातल्या लोकांचं धोरण होतं. महाराज, वातावरण जिथं चांगलं आहे तिथं माणूस मनानं बी जाते, जिथं प्रेम आहे तिथं मनाने जाते. एखाद्या सोयऱ्याच्या इथं बोलूनही जात नाही माणूस, आणि एखाद्या सोयऱ्याच्या इथं. कारण काय? मला तुम्ही सांगा बामणीतले मानतो, दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णाला बोलवलं होतं की नाही? कशाला? जेवायला गेले का? मग कोणाच्या घरी मनाने गेले? चलो विदुरा
चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. भगवान श्री कृष्णाला दुर्योधन म्हणला होता, ए कृष्णा येतो का जेवायला? चांदीचे पाट आहेत, सोन्याचे ताट आहेत आणि पंचपक्वान्न वाढले. भगवान मनातल्या मनात म्हणले, इतक्या घमेंडी माणसाच्या घरी जात नसतो. मला एक कळलं, सृष्टीतली संपूर्ण संपत्ती संपदा कोण निर्माण केली? भगवंतानं. त्याला काय भूषण दाखवा मला इतकं आहे म्हणून? तर पैसे आदल्याचं घमेंड लोक देवाला दाखवायले. एवढा काय विचार करत नसेल की त्याच्या बायकोचं नाव लक्ष्मी आहे. देवाच्या पत्नीचं नाव काय? ती तिथं पाणी भरायली. जी सर्वस्वे करूनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाच्या दैवा, पात्र झाली. जी लक्ष्मी माता भगवान श्रीकृष्णाच्या तिथं दाशी म्हणून आहे. लक्ष्मी जिथं पाणी भरायली, माणसं पैशाचं घमेंड दाखवायलीत. कोणा काय करा? दुर्योधना म्हणले, भगवान आलो असतो रे, पण मला विदुर काकाचं आमंत्रण. विदुर काकाच्या घरी काय होतो? काय असायचं? परमात्म्याला यावं वाटावं याच्या करता घर चांगलं आहे की नाही याला महत्व नाहीये. तुम्ही श्रीमंत आहात की नाही याला महत्व नाही. मग तुमच्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा. ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ज्याची भावना शुद्ध आहे, परमात्मा स्वतः होऊन त्याच्याकडे येतो. नंदराजाची भावना किती शुद्ध होती सांगू? आमच्या पोटाला देवानं यावं या करता दोघा नवरा बायकोने एका पायावर उभं राहू म्हणून क्या बात. नंदराजाने सुकृत म्हणजे पुण्य भरपूर केलं. पुण्याशिवाय या जगात कोणालाच काही मिळत नाही. बरं, दोघा दाम्पत्याने केलेला परमार्थ आहे. परमार्थ एकट्यानं करायचा नसतो. परमार्थ एकट्याचं काम नाही आहे. परमार्थ कोणाचं काम आहे? दोघांना. नवरा बायकोनं दोघांनी मिळून केलेले तपश्चर्या आहे. वारकरी संप्रदायामध्ये परमार्थिक कार्याला पत्नीनं मदत करावी असा नियम आहे, असा दंडक आहे. आणि जी पत्नी परमार्थाला मदत करत नसते ती अभागी म्हणून सांगितले शास्त्रानं. अभागी. कार्येषु मंत्रे करणेषु दासी, भोजेषु माता
शयनेशुरंबा धर्मानुकूला क्षमया दरिद्री षड्गुण पतिव्रताना. पतिव्रता स्त्रीची 6 लक्षणं सांगितली. जिला जीवनाचं कल्याण करायचंय तिला हे 6 लक्षण महत्वाचे. कार्येषु मंत्रे, मंत्री शब्दाचा अर्थ हुशार असली पाहिजे बाई. बाई गैरादी नसू नये. खेळखुंड होते संसाराचं. जे हातात काम घेतले ते काम सिद्धीला नेण्याकरता बाई हुशार पाहिजे. दुसरं एक लक्षण सांगतो. आता 6 लक्षण मी सांगत बसणार नाही. जे आज मला आवश्यक आहे ते धर्मानुकूला. धर्म करत असताना, धार्मिक कार्य करत असताना स्त्रीनं अनुकूल राहिलं पाहिजे. एखादं काम धरले गावाने, एखादं मंदिराचं काम धरले, सप्ताहाचं काम धरले, सार्वजनिक काम आहे म्हणून गावातले काही 10-5 माणसं पुढाकार घेत असतात. त्याला पगारी असतात का? रोजानं लावलेत का ती माणसं? का म्हणून करतात ते? देवाचं ऋण आहे बाबा आपल्यावर, समाजाचं ऋण आहे बाबा. चला तेवढेच आपल्या हाताने काही चांगलं काम व्हावं म्हणून घरचे काम सोडून ते काय करतात? पट्टी गोळा करतात. पट्टी गोळा करायला आपल्या घरी येणार आहेत अशी सूचना अगोदरच कळती की नाही? कळती का नाही? पट्टी तयार ठेवा ना, तयार ठेवा ना. 2-2 आणि 3-3 आणि 4-4 चक्रा मारायच्या. काय अर्थ आहे त्याला? देऊन द्यायचं उगाच त्याला बेजारी करायची कशा करता? काही काही बाया म्हणतात, ते माणसं म्हणतात, वहिनी इतकी पट्टी आली मग यंदा तो का काय काय म्हणतात? अहो गेल्या वर्षी इतकीच आहे. गेल्या वर्षी किती होती? एकरावर असते कशा? एकरी 500. किती झाले यंदा? 100 रुपये वाढले. लय वाढले का? लाख रुपये वाढले का? माय म्हणली माय पट्टीवाले ग माय. पट्टीवाले दिसले की धसकूनच करायले म्हणे. हाय का आता? तुला चालले तर किती? 2000. तुझे किती चालले? 2000. 2000चा हिशोब जर लावला ना, हे 2000 म्हणजे काहीच नाही. त्यांच्या घरी माणसं किती आहेत? 6 माणसं किती आहेत? 6. पट्टी किती दिली? 2000. किती दिवस जेवायचे? 8 रोज जेवायचे. 2 टाइम आहे का 1 टाइम आहे? नाश्ता बी देत असतील ना काही एखाद्या. मग आता नाश्त्याचे पैसे विचारा आणि जेवायचे पैसे विचारा. फुल जेवण किती रुपयाला आहे? 350. किती? 150 म्हणा बाबा. हे सुभासरावाला लई पाठ आहे, तीर्थयात्रा केल्यामुळे. अरे बाबा 150 रोज झाले. 6 माणसाची किती झाली एका टायमाची? एका टायमाची किती झाली? किती दिवस खायचे? अरे तू 2000 तर 4 दिवसात पार व्हायले. मी 4 धरले बाबा. अरे हे पट्टी म्हणजे हे पट्टीवाल्यावर उपकार करत नसतो आपण. आपल्या घरी खायचं ते मंडपात जाऊन खायचं. दुसरं का? घरी खायला लागत नाही का? तिथे जाऊन प्रसाद होते. घरी जेवण आहे तिथे प्रसादा करता द्यायचे असतात. मग पट्टीवाले आले मला. काही काही तर बाया अशा आहेत म्हणतात, होय तात्या काय यंदा वाढले म्हण? हो. दिले का गावाने पैसे सगळे? हो. पाव द्या बरं म्हणले. 2-3 दिसली नाही दिलेली. माय त्याची दिल्याशिवाय मला द्यायचे नाहीत ग माय. बाई त्याला द्यायचीच नाही. तिच्या नादी लागू नको. त्याची बरोबर तिथं करू नको मा. असं करीत जाऊ नये. धर्मानुकूला. धर्म करत असताना स्त्रीनं पट्टीवाले आल्याबरोबर म्हणली, दादा बसा बरं. बसल्याबरोबर तिनं घटवट दुधाचा चहा केला. चहा पाजीला गेली उतरंडीला पैसे ठेवले होते नवऱ्याच्या महागारी. जे 2 रुपये 5 रुपये 100 रुपये जे लपून ठेवले तेच झाले. ते 2000 दिले. पट्टी गोळा करायला गेलेलं पहिलं घर 2000 रुपये दिले. पाया पडली, कुंकू लावलं. या म्हणले दादा. नवरा मारुतीच्या पाया पडायला गेला. हे पट्टी घेऊन घराकडून मारुतीच्या पारावर गेले. ते म्हणले कुठे गेलतात? घरला गेलतो म्हणले. पट्टी? अरे पट्टी पैसे माझ्याजवळच होते की म्हणले. दिले म्हणले वहिनीनं. तिनं कुठून दिली म्हणले पैसे?
माणूस सुद्धा घराकडून मंदिराकडे निघालाय तर काय म्हणून निघालं होतं? काय देण्यात आपली पहिली जावा म्हणला म्हणून निघालतं. पण त्याच्या आधी बाई हुशार झाली. तिनं तिच्या करता ठेवलेले पैसे रुपया 2 रुपये आडीनडीला ठेवलेले, आडी अडचणीला ठेवलेले देवाला दिले. त्याच्या आशीर्वादाने आपल्याला काय कमी पडेल म्हणली. याला म्हणतात बायको. गावानं दिल्याशिवाय मी देणार नाही म्हणजे बाई तू लय चांगलं. विठाला विठाला विठाला. नंदराजाचं नाव ग्रंथात नोंद होण्यापाठीमाग एकट्या नंदराजाचं काम नाहीये, त्याग यशोदेचा आहे. फक्त नाव घेतलं नाही तुकाराम महाराजानं. बाई काय करते, स्वतःच्या नावापेक्षा मालकाच्या नावाला प्राधान्य देते. नवरा गुजरला तरी जर गोंधळी बाहेर आले आणि वाढलं तर बाईला ती गोंधळी विचारते, बाई नाव सांगा. बाई स्वतःचं नाव सांगत नाही, मालकाचं नाव सांगते. इतक्या मर्यादेनं राहत असते ही बाई की माय माऊली एवढ्या मोठ्या मनाची असते. स्वतःच्या नावा करता ती झटतच नाहीये, झगडत नाही, मालकाच्या नावा करता. आणि म्हणून आज यशोदेचं तपश्चर्याचं बळ आहे. तिनं नंदराजाला साथ दिली आणि दोघांनी मिळून केलेल्या तपश्चर्याचं फळ आहे. त्यांना मंदिरात जायची गरज पडली नाही. सुखे येतो लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. परमार्थ करायचा आहे ना तुम्हाला, दोघा दाम्पत्यानं ठरविलं पाहिजे. नवरा बायकोनं ठरवलं पाहिजे आपल्याला असं करायचं. दोघांनी मिळून परमार्थ केला पाहिजे. नंदराजानं आणि प्रजेनं दोघांनी मिळून, गावकरी आणि राजा आणि पती आणि पत्नी असा दृढ निश्चय झाला. आणि त्या दृढ निश्चयातून केलेल्या परमार्थाचं फळ आहे. परमात्म्याला यावं लागलं. महाराज देवाला यावं वाटावं असं गावाचं वातावरण पाहिजे. काय पाहिजे? नाही तर काही काही ठिकाणी का नाही, एखाद्या पाहुण्याच्या इथं गेलं ना, गेल्यात नवरा बायको भांडण करतात. काय त्या पाहुण्याला चहा गोड लागल, ते म्हणला काय करायली, काय करू म्हणली. अरे बापरे, तवा गरम आहे म्हण. पाहुणे आले होते, चहा करायचा होता. हो मग चहाच म्हणून लागलो. ये हातपाय मोडून घालू का म्हणली चुलीमध्ये. काल तर सरपणाचा भारा नका वाटला. ते पाहुणा म्हणला दाजी नको चहा, आम्हाला काय गोड लागेल त्याला चहा, काय गोड लागेल. बाईचं कर्तव्य सांगतो तुम्हाला, बाईचं कर्तव्य. बामणीतली माणसं आहे का? भगवान पांडुरंग परमात्मा ज्यावेळी देहूमध्ये आले, जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या घरी देव आले. काय होतो देव तुकाराम महाराजाच्या घरी? पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करो उपचार, काय करू उपचार. उप मुडकी जर दरदरीत पाण्या माझी राजी तुकाराम महाराज तुळशीच्या वाट्यावर बसले होते.
देव आले, महाराजाचे डोळे डब 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 पाण्यानं भरले. काय करू म्हणले मी आज देवा करता, काही नाही माझ्या घरी, खरंच काही नव्हतं. काय परिस्थिती ढासळली होती महाराजाची तुम्हाला काय सांग, काय परिस्थिती. आले देव, बसले, बसायला मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा मोडकीच बाज, गोदडं आतरलेलं होतं. बसले देव, देव महाराजाकडे बघायले, महाराज देवाच्या तोंडाकडे बघायले. आलेल्या पाहुण्याला विचारावं तर लागल ना काही. बोलणं झालं, बोलणं झाल्यावर महाराज म्हणले देवाला, काही 2 घास खाऊन जावा म्हणले, आता एवढ्या लांबून आलेत. देवानं म्हणून आताच निरी करून आलो. देव म्हणले आता तुमच्या घरचा प्रसाद कसा नाही म्हणा. आता मला आता ही भूमिका बार काही नाही का, तुमच्या घरचा प्रसाद कसा नाही म्हणून म्हणजे सज्जना घरचे अन्न फळेची घ्यावी. घरात काही आहे नाही हे का तुम्हाला खरंच सांगू, महाराजाला माहित नव्हतं काय, माहित होत. ज्यावेळेस तुकाराम महाराजांना असं जिजाबाईकडे बघितलं, दोघांनी एकमेकाच्या नजरा झाल्या, दोघांच्या डोळ्यात पाणी खेळू लागलं. जिजाबाई म्हणल्या तुमचा शब्द खाली कसा जाऊ दे, आजच्या पुरता आहे म्हणले. आपल्या उतरंडीला गेल्या आणि पसावर ज्वारीची दाणे आणली आणि त्या भोगुड्यामध्ये त्या कन्याशी जविली. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, मुख शुद्ध तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडके जर. महाराज बाईचा धर्म सांगायला मी तुम्हाला, शब्द समजायला का नाही तुम्हाला. काय होतं महाराजाच्या घरी, महाराजांना बाईकडे पाहिल्यावर बाईनं महाराजाचा शब्द खाली जाऊ दिला का. असं नुसतं नजर झाले की नवरा बायकोचं एकोणाकाला कळलं पाहिजे काय चाललंय. नजरेतच बोलायचा शब्दच पडू नये. खानदानी घरी गेल्यावर ना माणूस बैठकीलाच बसलेला असते, माणूस मध्ये जात नाही. चहा करियन हे करियन, बैठकीलाच बसलेला असते. मनानच सगळं येते, चहा दूध, किती माणसं बसले तितकी मनानच. ते म्हणत नाही इतके कप चहा टाक बरं. खानदानी घरचे रीतिरिवाज आहे ते मनानच. स्त्रीची साथ असली पाहिजे नवऱ्याला. ज्या बाईची नवऱ्याला साथ आहे त्या घरामध्ये बरकत आहे. विठाला विठाला. नंदराजाचंच भक्त गाथ्यात नाव आलं, याचा अर्थ यशोदेचं सुद्धा त्याच्यात नाव आहे. नवऱ्याच्या नावातच बाईचं नाव असते, नवऱ्याच्या नावातच तिचं काय आहे नाव असतं. गावामध्ये घरामध्ये स्वाभिमानानं अभिमानानं रस्त्याने चालता यावं नवऱ्याला, असं बाईनं वागावं. बाईच्या वागण्यातच नवऱ्याचं नाव असते. नवऱ्याचं चुकलं तर एखाद्यावर, नवऱ्याचं वाकडं पाऊल पडलं तर एखाद्यावर सपादत आहे. बाईचं वाकडं पाऊल पडलं की नवऱ्याचं सुद्धा नाव कमी होते. म्हणून बाईनं नीट वागावं लागते. वाकडं पाऊल पड द्यायचं नाही, चांगलं वागायचं. आपल्या मालकाचं वागणं कसं आहे त्याकडे बघून असं चांगल्या पद्धतीनं वागायचं. तशी वागली यशोदा. मागच्या जन्मापासून दोघं नवरा बायको सोबतच आहेत आणि दोघांनी मिळून केलेल्या परमार्थाचं फळ आहे. परमात्मा गोकुळात आले आणि गावात देव आल्यामुळे गावामध्ये सुख झालं. पहिल्या चरणात
गोकुळाच्या सुखा अंत पार नाही लेखा. गावाचं वर्णन आहे आणि नंदराजाचंही वर्णन आहे. गावानेही चांगलं वागावं आणि राजानेही चांगलं वागावं. दोघाच्या आचरणाचं फळ आहे परमात्म्यानं गावात यावं. आचरण चांगलं करते माणसाला. आचरणाने माणूस मोठा होतो. बस बेटा बस. नाही टाकायला साखर आहे काय नाही. बस बस. आज भगवान श्रीकृष्णाच्या येण्यानं गावामध्ये परिवर्तन झालं. काय परिवर्तन झालं? चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जपतप. भगवंताच्या येण्यानं सगळे प्रश्न सुटले. कोणतीच गोष्ट राहील नाही. सगळ्यात मोठं माणसाला हे संकट आहे, चिंता, टेन्शनच. भगवंत गावात आल्यानंतर गावाची जिम्मेदारी तुझी, चिंता त्याशी. चिंता करायची काय गरज? खरं सांगू तुम्हाला, आपलं सुद्धा तसंच वाटलं पाहिजे. आपल्यापासून देव लांब नाही, देव आपला पाठीराखा आहे, परमात्मा आपला सखा आहे असं वाटलं पाहिजे. चिंता कशाला करता? क्यों व्यर्थ चिंता करते हो? किससे डरते हो? कौन तुम्हें मार सकता है? आत्मा न मरती है न पैदा होती. अविनाशी आत्मा, आत्मा अमर आहे, शरीराला मरण होत राहते, कमी असतं. मनासारखं होत नाही त्याला संसार म्हणतात, मनासारखंच होते त्याला परमार्थ म्हणतात. गोकुळातल्या लोकांचे जीवनामध्ये काही जरी प्रश्न असले, भगवंताच्या येण्यानं संपूर्ण प्रश्न मार्गी लागले. कोणतीच अडचण राहील नाही गोकुळामध्ये, कोणतीच. मला तुम्हाला विचारायचे बामणीतल्या माणसाला, देवाच्या यायच्या अगोदर गोकुळावर संकट आले होते का देव आल्यावर आले? देव आल्यावर संकट आले. मग संकटाला लोक घाबरले का देव असल्यामुळे लोक बेटर झाले? देव आल्यामुळे बेटर झाले. संकट येऊ देवा म्हणले, त्याच्या बाप आहे त्या संकटाचा आपल्याजवळ. संकट कितीही जरी संकट आले ना, डगमगायचं नाही, घाबरायचं नाही, खचायचं नाही. देवावर भावना ठेवायची. तो परमात्मा केवढे जरी संकट असेल तर तो निवारण करतो. अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. आणि तसे गोकुळातले लोक आचरण करत असल्यामुळे बेड्डर झाले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. मोजमाप नाही एवढा आनंद गोकुळवासी लोकांना झाला. देवाच्या येण्यानं गाव सुखी झालं. 7 दिवस तुम्ही देवदेव केला, काय प्रसन्नता राहते गावात देवदेवाने. उद्या सकाळी येऊन बसा बरं इथं बामणी. माणशी 100 रुपये द्यायला लावतो सरपंच. माणशी 100 रुपये द्यायला बसता का? येऊ करमल का? जरी बसला तर करमल का? ही परमार्थाची प्रसन्नता आहे. ती प्रसन्नता इतर कशानंच येऊ शकत नाही. आणि म्हणून आज जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं आहे, गावानं केलेल्या परमार्थामुळे आज आमच्या गावात देव आला. आणि देव आल्यामुळे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. पुरुषाला आनंद, स्त्रियाला आनंद. देवाच्या येण्यानं कोणालाही आनंद होते. देवाच्या येण्यानं कोणाला आनंद होत नाही. बसलेले माणसं म्हणतील, महाराज मग हे ते गोकुळवासी लोकांना आनंद झालता, आपल्याला आनंद असा मिळावा याच्याकरता काय करावं लागणार आहे? याच्याकरता आपल्याला गोकुळवासी लोकांसारखं व्हावं लागणार आहे. गोकुळ म्हणजे दुसरं काही नाही, गोकुळ म्हणजे हृदय आहे. आता सध्या हृदयामध्ये आपल्या राक्षस नांदायले. सध्या कोण आहेत आपल्या हृदयात? ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. वासुदेव करे तो फेरा. मथुरेमध्ये राक्षस आणि गोकुळामध्ये देव. याचं कारण काय? गोकुळातल्या लोकांचे हृदय निर्मळ होते. आणि हृदय निर्मळ झाल्यानंतर देवाला बोलवायची गरज नाही. गोपाळ राहे
चित्त करावे निर्मळ योनी गोपाळ राहे तेथे. आज आपण गोकुळात आहेत का सध्या मथुरेत आहेत? आता कुठे आहेत आपण? गोकुळात आहेत, बरोबर आहे. आणि मंडपाच्या बाहेर गेले. गोकुळ म्हणजे काय, मथुरा म्हणजे काय? गोकुळ म्हणजे हृदय शुद्धी आणि मथुरा म्हणजे हृदयाची अशुद्धी. मथुरेमध्ये राहणं म्हणजे हृदयामध्ये विकार राहणं, काम क्रोध लोभ हे विकार मुक्कामाला राहणं. आणि गोकुळात राहणं म्हणजे विकार मावळणे आणि ईश्वर प्रगट होणे. तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलास. आपल्या हृदयामध्ये आज विकार आहेत. हे विकार ज्या दिवशी मावळले योनी गोपाळ राहे तेथे, आणि मग त्या गावाला गोकुळ म्हणावं. आज आपल्या हृदयाच्या शुद्धीची गरज आहे. गोकुळवासी लोकांनी हृदयाची शुद्धी केली होती आणि हृदयाची शुद्धी केल्यामुळे निर्मळ झाले होते ते लोक. आणि निर्मळ झाल्यामुळे देव गोकुळामध्ये येऊन राहिले, गाव सुखी झालं. आपल्याही हृदयामध्ये देवानं राहावं असं वाटत असेल तो हृदय आपल्याला निर्मळ करावं लागेल. कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आपण भलं आपलं काम भलं, कोणाला शिवीगाळ नाही, हानमार नाही, कोणाला वाकडा शब्द नाही. असं जर आपण वागलोत ना, आपण मथुरेत नाहीत. आपण कुठे आहेत? आपण कुठे आहेत? आता सध्या कसं आहे? आता सध्या आहे, पण सध्या आपल्या हृदयात का आहे? आता सध्या हृदयात गोकुळ आहे, पण मंडपाच्या बाहेर गेल्या पुन्हा मथुरा. तुम्ही मथुरेत आहेत का गोकुळात आहेत? तुम्हाला एक पावती सांगू का? कोणाचं चांगलं जर झालं ना, आपल्याला सुद्धा चांगलं वाटावं याचा अर्थ आपण गोकुळात आहेत. आणि कोणाचं चांगलं झालं की आपल्या तळपायाची मुंगी मस्तकाला जाऊ लागली की समजायचं आपण कुठे? शेजाऱ्याच्या बोरला 60 फुटावच मुसंडा लागला आणि याचे 3 कोरडे गेलते. कसं झालं याला? तळपायाची आग मस्तकाला गेली होती. परंतु म्हणला बरं झालं बाबा, माझे 3 कोरडे गेलेत, पण फलाण्याच्या बोरला पाणी लागलं, आपल्या ढोरा वासराची तरी सोय झाली. असा विचार ज्याच्या मनात आहे ते गोकुळात आहे. ते कुठे आहे? आपल्याला कसं होतंय? आपलं लागलाय म्हणला ह्याच्या पाण्याचा उघड ढव आहे म्हणला, गुळण्या हाती का नाही बघा मोठं. मथुरेत हेच की रे तू? कुठे आहेस तू? आर लागलंय बाबा, आपल्या डोहरा वासराची तरी सोय होईल. हिवाळा भरणं कधी एखाद्या गव्हाचं पाणी पडलं तर कमी देईल बिचार, लोकांचं एका चुलत भाऊच आहे. असा विचार मनात ज्या दिवशी तुमच्या निर्माण होईल त्या दिवशी तुम्ही कोण्या गावात आहे? गोकुळात आहेत. आपल्या आपल्या हृदयावर हात ठेवून बघा, आपल्याला कसं व्हायलंय? कसं व्हायलंय? आपल्याला होऊन आलं एखाद्याचं, आपल्याला वाटलं त्याचं कसं होऊन आलं, आमचं कसं जसं तसं तर राहिलंय. आपल्याला विचार करावा लागेल. चांगला विचार करा. किसी की दौलत देखकर हैरान मत होना, भगवान तुम्हें भी देगा, परेशान मत हो. लोकांच्या ह्याच्यावर जळायचं नाही. ज्या दिवशी लोकांचं चांगलं झालं म्हणून समजा, एखाद्या गावातल्या चांगल्या माणसाची जर चांगल्या गोरगरिबाची जर एखाद्या ठिकाणी चांगली सोयरी झाली आणि चांगल्या घरी पोरगी पडायली तर असं समणार बैठ समजलं बैठक ठरणार की आदल्या दिवशी फोन लावला, होय म्हण कोण आहेत गड्या पाहुणे? मी सांगतो म्हणले कोण आहे, पण तुम्ही फलाने इथले आमच्या इथल्या पोरगी करायली म्हणून. हो म्हणले आमचं जरा चाललंय म्हणले. म्हणले काय चौकशी केली का? नाही म्हणले चौकशी नाही, ते असा हातोपाती निरोप आलता. चौकशी केली नाही का? हो. नाही म्हणले पण पोरीचं शिक्षण लय कमी आहे बरं. चपाती करायला शिक्षण लागत नाही रे गदड्या.
ते शिक्षण काय नोकरी लावायची का त्या स्वयंपाक घरात? त्याला खानदानी लेकरू पाहिजे, स्वयंपाक पाणी यावं, घरचं सगळं काम यावं, त्याला काय गरज आहे रे? त्याला का नोकरी करून काय त्याला घरी पैसे आणायचे? नाही नाही, दुसरं आमचं काय म्हणणं नव्हतं. एरी बघा, आणि तसं जर तुम्हाला कमी जास्त आपली पुतणी लय शिकलेली आहे बरोबर, म्हणजे हे नाही ह्याच टाळून कोणाचं शिकवायला म्हणजे हे असल्या माणसाचं कवा चांगलं होत नाही. अरे कोणाच्याही लेकराचं चांगलं व्हायला झालं ना, आपलंच लेकरू समजा होऊ द्या ना रे, चांगलं होऊ द्या की चांगलं. असे विचार जे त्या मनात निर्माण झाले ते माणूस मथुरेत नाही, ते कुठे गोकुळात आहे. असे विचार आपल्याला गावात पेरायचे, ह्याच्याकरता सप्ताह आहे. विठोबा रखुमाई, आणि म्हणून आज सेवेकरता या काल्याच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. सबंध ग्रामस्थांना आनंद झाला. देवाना अनेक प्रकारच्या लीला केल्या, दही तुपलोनी खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले, शिदोऱ्या जमा केल्या. शिदोरीचा काला गोपाळांना मिळणार आहे, आपल्यालाही मिळणार आहे. शांतता बाळगा. दरवर्षीप्रमाणे आमच्या गावकरी मंडळीनं, बामणी म्हणजे मला लांब नाही, शिव शेजारीच आहे, सुंदर कार्यक्रम केला. गावातले नवयुवक पुढे आलेत म्हणून असेच टिकावं. म्हाताऱ्या माणसांनी बी त्यांना साथ द्यावी. लेकराच्या हातानं काम झालं म्हणजे ते पुढे गोरे पेटविल्यासारखे, नाही तर उरफांडीव करते. तुम्ही लहान आहेत तवरच ते पेटवायचे, नाही तर शिवलाट घालावं लागते. हे मार्गाला लागलेत लेकरं, चांगलं झालं. आपली संस्कृती जतन होईल. यावर्षी आमच्या रोहिदास महाराजांनी छोटंसं घरटं बांधलंय गंगाखेडला. तो वास्तुशांतीचा कार्यक्रम 22 काशीनाथ महाराज बी पारायणाला आहेत. काशीनाथ महाराजचा सत्कार राहिला. या काशीनाथ महाराज कथाकाराचा झाला का?